नमस्कार मित्रांनो, योहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि याचा अर्ज कसा व कुठे करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण कोणत्या डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने लागणार आहेत, ते कसं काढायचं आहे याबद्दल सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये मग्न होण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे येणारे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज मिस होणार नाहीत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। तर ते म्हणजे जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड किंवा जन्माचा दाखला या तिन्हीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागणार आहे। शिवाय 2 नंबरला त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे आणि 3 नंबरला त्यांच्या उमेदवाराच्या आजोबांचा शाळेचा दाखला लागणार आहे। आणि मित्रांनो, 4 नंबरला तुम्हाला रेशन कार्ड लागणार आहे आणि तुम्हाला 7/12 किंवा सिटी सर्वे उतारा द्यावा लागणार आहे। 6 नंबरचं डॉक्युमेंट आहे तर ते म्हणजे तुम्हाला तुमचा एक आयडेंटिटी पुरावा सुद्धा देणं गरजेचं आहे आणि 7 नंबरला तुमचं वंशावळीचं प्रतिज्ञापत्र लागेल। हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला महा ई सेवा केंद्रामध्ये काढून भेटेल। शेवटचं आणि महत्त्वाचं 8 नंबरचं डॉक्युमेंट आहे तर ते म्हणजे पॅन कार्ड। पॅन कार्ड का तर उमेदवारांची सही असलेला कोणताही एक आयडेंटिटी पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आहे। पॅन कार्ड असो किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असो, या दोन्हीपैकी कोणताही एक चालेल। आता बऱ्याच उमेदवारांची शंका असेल की वडिलांचा शाळेचा दाखला नाहीये, आजोबांचा शाळेचा दाखला नाहीये, तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे तर त्यांचा जात नमूद पुरावा, कोणताही एक जात नमूद पुरावा सादर करणं गरजेचं असतं। उदाहरणार्थ, तुमच्या रक्त नातलगामध्ये असणाऱ्या व्यक्तींचं म्हणजेच तुमच्या चुलत्यांचं असेल किंवा तुमच्या आजोबांचं, चुलत आजोबांचं, तुमच्या आत्तींचं, यापैकी कोणाचाही 7/12 ज्यांच्या 7/12वरती जातीचा उल्लेख आहे किंवा फेरफार, या फेरफारवरती सुद्धा जातीचा उल्लेख असतो। शिवाय जन्माचा दाखला, जन्माच्या दाखल्यावरती सुद्धा जातीचा उल्लेख असतो। अशा पद्धतीचं कोणताही एक तुम्हाला जात नमूद पुरावा सादर करणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जात नमूद पुरावा कोणत्या कास्टसाठी किती सालापूर्वीचं लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे 1 नंबरला ओबीसी असो, एसबीसी असो, एससीबीसी असो किंवा मराठा समाजातील जे कुणबी जात आहे त्याला सुद्धा ओबीसी मध्ये घेण्यात आलेलं आहे। तर यासाठी तुम्हाला 1967 पूर्वीचा कोणताही एक जात नमूद पुरावा सादर करणं गरजेचं असतं। जर वडिलांचा किंवा आजोबांचा शाळेचा दाखला 1967 पूर्वीचा असेल तर 1967 पूर्वीचा इतर कोणताही पुरावा द्यायची आवश्यकता लागणार नाही। शिवाय जे लोक एनटी किंवा व्हिसा कास्टमध्ये आहेत त्या लोकांना 1961 पूर्वीचा जात नमूद पुरावा द्यायचा आहे आणि एससी किंवा एसटी या लोकांना 1950 पूर्वीचा जात नमूद पुरावा द्यायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जो तुम्ही जात नमूद पुरावा सादर करणार आहात तो जात नमूद पुरावा ओरिजिनल द्यायचा आहे किंवा कलर झेरॉक्स काढून दिली तरी चालेल। आणि मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे। हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। आणि महत्त्वाची सूचना, तुमचा जात नमूद पुरावा तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करायचा आहे। जातीचा पुरावा जर तुमचा कोल्हापूर जिल्ह्यातून असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्येच जातीचा दाखला काढायचा आहे। सांगली जिल्ह्यामध्ये किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जातीचा दाखला काढू शकत नाही। यापूर्वी जातीचा पुरावा कोणत्याही जिल्ह्यातला असेल तरी कोठेही निघत होता, पण आता शासनाचे नियम बदललेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जात नमूद पुरावा तुम्ही ज्या जिल्ह्यातून सादर करता तर त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला जातीचा दाखला काढायचा आहे। तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रामध्ये किंवा त्या जिल्ह्यात असणाऱ्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रामध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी हे दिलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करायचे आहेत। वंशावळीचं प्रतिज्ञापत्र सुद्धा तेच करतील, ते करून देतील। त्यांना फक्त तुमच्या फॅमिली डिटेल्सबद्दल माहिती द्या, ते तुम्हाला वंशावळीचं प्रतिज्ञापत्र करून देतील। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।